नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। पनीर छान कट करून घेतलेला आहे। इथे मी मसाला भाजून घेतलेला आहे। काजू, आलं, लसूण, टोमॅटो आणि कांदा हे तेलामध्ये मी छान अगोदरच भाजून घेतलेला आहे। यामुळे आपली भाजी पटकन होईल। आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी न घालता ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे। पाणी न घालता आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण पुढची तयारी करूया। गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 3-4 चमचे तेल घालून घेतलेले आहे। तुम्ही इथे तुपाचा देखील वापर करू शकता। 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी वेलची, 2-3 लवंग आणि 5-6 काळी मिरी घेतलेली आहे आणि 1 चमचा जिरं। हे छान तेलामध्ये फुललं की यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे। तेलामध्ये छान मिक्स करून घेऊया। आपण अगोदरच कांदा, टोमॅटो तेलामध्ये भाजून घेतल्यामुळे आता मसाला परतण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही। 4 ते 5 मिनिटात आपला मसाला परतून होईल। यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत। थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला। हे सुके मसाले घालून घ्यायचे आहे। किचन किंग मसाल्यामुळे भाजीला अगदी छान अशी चव येते। तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी गरम मसाल्याचा देखील इथे वापर करू शकता। मसाला छान परतून घेऊया। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आपला मसाला परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण घालून घेऊया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। फोडणीत कोथिंबीर घातल्यामुळे अगदी छान चव येते। पनीरचे तुकडे घालून घेऊया। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अगोदर पनीर तेलामध्ये तळून सुद्धा घेऊ शकता। मी तसेच घातलेले आहे। छान मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यावर यामध्ये गरजेपुरतं पाणी घालायचं आहे। तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवे आहे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ घालून झाल्यावर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता मंद आचेवर 4-5 मिनिटे आपण भाजीला उकळी आणून घेऊया। छान अशी भाजीला उकळी देखील आलेली आहे आणि भाजीला तेलाचा तवंग देखील छान आलेला आहे। झटपट तयार होणारी आपली पनीरची भाजी तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद।